न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। घृष्णेश्वर मंदिर परिसर विकास कामांबाबत सर्व विभागांनी उपाययोजना संयुक्तपणे राबवाव्यात, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर वेरूळ येथील घृष्णेश्वर मंदिर परिसरात विविध विकासकामे राबवाव्याची आहेत। या सर्व विभागांनी आपल्या विभागामार्फत करावयाच्या विकासकामांसंदर्भात उपाययोजना संयुक्तपणे राबवाव्या, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज दिले। वेरूळ येथील घृष्णेश्वर मंदिर परिसर विकास आराखड्याच्या अंमलबजावणी संदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली। पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड, उपविभागीय पोलीस अधिकारी अपराजिता अग्निहोत्री, उपजिल्हाधिकारी संगीता राठोड, पुरातत्व विभागाचे शिवकुमार भगत, पोलीस निरीक्षक डी.आर. फराटे आदी उपस्थित होते। कुंभमेळ्यानिमित्त प्रत्यक्ष पर्वणी सुरू होण्याच्या आत नियोजित विकास आराखड्यानुसार कामे सुरू करण्यात येणार आहेत। त्यासाठी पूर्वतयारी म्हणून सर्व संबंधित विभागांनी उपाययोजना राबविण्यास सुरुवात करावी। त्यात मंदिर परिसरातील अतिक्रमणे काढण्याबाबत ग्रामपंचायतमार्फत उपाययोजना व्हाव्या। त्यासाठी महसूल, पोलीस व पुरातत्व विभागाने संयुक्त मोहीम राबवावी। संबंधित अतिक्रमणधारकांना नोटीस बजावण्यात यावी। त्यासाठी संबंधित अतिक्रमणधारकांशी स्थानिक प्रशासनाने बोलावे, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले। इंडिया न्यूज 28 वैजापूर तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशीची रिपोर्ट।